नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वर्ग 8वा विषय मराठी यामधील 21वी जी कविता आहे, जिचं नाव आहे संतवाणी, हिचा पहिला भाग आज आपण बघणार आहोत. तत्पूर्वी या संतवाणीमध्ये ज्या दोन संतांची माहिती आणि त्यांच्या अभंगांबद्दल माहिती दिलेली आहे, त्यांची थोडी ओळख आपण करून घेऊया. तर या कवितेचं नाव आहे संतवाणी आणि या कवितेचे जे कवी आहेत ते आहेत संत तुकाराम. आपण सर्वजण यांच्या नावांशी परिचित आहात. 1608मध्ये त्यांचा जन्म झाला आणि 1650मध्ये त्यांचं देहावसान झालं. वारकरी परंपरेतील श्रेष्ठ आणि संत कवी. वारकरी परंपरा ही महाराष्ट्राला लाभलेली अतिशय मौल्यवान आध्यात्मिक अशी परंपरा आहे की ज्या माध्यमातून आजही हजारो लोक विठ्ठलाच्या भक्तीचा आस्वाद तर घेताच, पण त्या प्रत्येक वारकऱ्याच्या तोंडी संत तुकारामांचे अभंग हे असतात. आणि अशा वारकरी परंपरेतील तुकाराम महाराज हे अतिशय श्रेष्ठ आणि संत कवी होऊन गेलेले आहेत. तुकाराम महाराजांच्या रचनांमध्ये अध्यात्म, भक्ती आणि व्यवहार यांची सांगड घातलेली दिसते की केवळ माणसाने अध्यात्मच करू नये, तर सोबत व्यवहारसुद्धा सांभाळला पाहिजे, अशा प्रकारचा संदेश हा तुकाराम महाराजांनी दिलेला आहे. शिवाय अध्यात्म हे फक्त टाळ कुटत बसणे किंवा संन्यास घेणे इतक्यापुरतेच मर्यादित नसून परमेश्वराची भक्ती ही संसारात राहूनसुद्धा आपल्याला करता येते, अशा प्रकारचा एक मोलाचा उपदेश संसारी लोकांना आणि अध्यात्माची गोडी असणाऱ्या वारकऱ्यांना त्यांनी आपल्या जीवनातून दिलेला आपल्याला दिसतो. ढोंग, दैववाद, अहंकारी वृत्ती, दुराचार इत्यादींचा परखड समाचार त्यांनी आपल्या अभंगांमधून घेतलेला आहे. प्रेम, नैतिकता, करुणा व सर्वांमध्ये ईश्वराचे अस्तित्व ही मूल्ये स्वीकारून आदर्श प्रापंचिक जीवन कसे जगावे याचा उपदेश ते आपल्या अभंगातून करतात. की ढोंग, आपण बघतो की अनेक लोक केवळ अवडंबर करतात. भक्ती ही अवडंबरावर चालत नाही. परमेश्वराला तुमच्याकडून कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नसते, कारण परमेश्वरच सर्व शक्तिमान असल्याने तोच सर्व गोष्टी या संपूर्ण जगाला पुरवतो. त्यामुळे केवळ आपण भक्त आहोत याचा अवडंबर, ढोंग हे करू नये असं तुकाराम महाराजांना वाटायचं. आणि आपण जे नशीब किंवा दैव, भाग्य असे जे काही शब्द वापरतो, ज्यामुळे माणसाच्या पुरुषार्थाला बंधनं येतात आणि तो अथक प्रयत्न सोडून केवळ दैववादावर, ज्योतिषाच्या सल्ल्यावर जगायला लागतो, तर अशा प्रकारचा जो दैववाद आहे तो सुद्धा संत तुकारामांना अभिप्रेत नव्हता. अहंकारी वृत्ती, जो व्यक्ती अहंकारी आहे तो कधीही चांगला भक्त होऊ शकत नाही, कारण भक्तीची पहिली पायरीच नम्रता आहे. ज्या व्यक्तीकडे नम्रता असेल तोच व्यक्ती एक चांगला सदाचारी आणि सहनशील असा भक्त बनू शकतो. म्हणून अहंकारी वृत्ती, दुराचार म्हणजे अनेक प्रकारचे वाईट कृत्य करणे आणि देवाच्या फोटोला हार अर्पण करणे, त्याची भक्ती करणे, ही गोष्ट कधीही देवाला आवडणार नाही. तर व्यक्तीने नैतिक आचरण बाळगावे, व्यक्तीने आपल्या जीवनामध्ये चांगली कृत्य करावीत, पाप करू नये, इतरांना त्रास देऊ नये. तर म्हणूनच दुराचार, अशा ज्या काही मानवी जीवनातील जे दुर्गुण आहेत, त्या दुर्गुणांचा परखड समाचार संत तुकारामांनी आपल्या अभंगातून घेतलेला आहे.
आणि प्रेम, नैतिकता, करुणा या सर्वांमध्येच ईश्वराचे अस्तित्व आहे आणि म्हणून ही मूल्ये स्वीकारून आपण आदर्श प्रापंचिक म्हणजे संसारी भौतिक जीवन कसं जगावं याविषयीचा उपदेश त्यांनी आपल्या संपूर्ण अभंगातून केलेला आपल्याला दिसतो. त्यांच्या अभंगातील ओळींना सुभाषितांचे मोल प्राप्त झालेले आहे, की त्यांचे हे जे अभंग आहेत ते व्यक्तीच्या जीवनामध्ये एवढे मार्गदर्शक ठरतात की तो एक चांगला भक्त तर बनू शकतोच, परंतु संसारात राहून तो परमार्थसुद्धा साधू शकतो. त्याकरिता जंगलामध्ये जाऊन केवळ लंगोटी बांधून भक्ती करण्याची काहीही गरज नाही. तर प्रस्तुत अभंगात संत तुकाराम महाराज यांनी शब्दांचे महत्त्व विविध उदाहरणातून पटवून दिलेले आपल्याला दिसते, की ही जी अभंगवाणी आहे किंवा ही जी संतवाणी, ही जी कविता आहे, यामध्ये जो अभंगाचा काही अभंग दिलेले आहेत ते अभंग, त्या अभंगातून तुकाराम महाराजांनी शब्द जे आपल्याला अतिशय क्षुल्लक वाटतात, छोटे वाटतात, परंतु या शब्दांचं किती महत्त्व आहे हे त्यांनी विविध उदाहरणांच्या माध्यमातून आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला मित्रांनो, आज आपण संत तुकाराम यांचा जो अभंग आहे तो अभंग ऐकूया आणि त्याचा अर्थ समजावून घेऊया. तत्पूर्वी आपण वारकरी हा जो एक शब्द आपल्याला संतांच्या संबंधात नेहमी उच्चारला गेलेला आपल्याला दिसतो, तर हा वारकरी म्हणजे कोण, वारकरी परंपरा काय आहे याच्याविषयी थोडीशी माहिती आपण करून घेऊया. वारकरी कोणाला म्हणतात? वारी ही महाराष्ट्रातील एक धार्मिक आणि सांस्कृतिक परंपरा आहे. वारी म्हणजे महाराष्ट्रातील विविध गावापासून सुरू होऊन पंढरपूर येथे संपणारी एक सामुदायिक पदयात्रा होय. वारी करणाऱ्या व्यक्तीस वारकरी म्हणतात. वारी या शब्दाचा अर्थ म्हणजे एरझारा. पंढरपूरची वारी करायची म्हणजे आपल्या घरून पायी चालत पांडुरंगाच्या भेटीला पंढरपुराला जायचे आणि भगवंताला भेटून परत घरी यायचे. वारकरी वर्षातून अनेकदा वारीला जातात. अनंत भगवान ठेवील त्याप्रमाणे राहायचे. त्याने दिलेला उदरनिर्वाहाचा मार्ग स्वीकारून निर्वाहापुरते अन्न आच्छादनाची व्यवस्था करायची. तहानलेल्या व्यक्तींना त्यांची तहान जाणायची. भुकेलेल्या जीवाला अन्न द्यायचे. परस्त्रीला माते समान मानायचे. कोणत्याही जीवाचा मत्सर करायचा नाही. त्यांच्या कल्याणाची प्रार्थना करायची. संतावर प्रेम ठेवायचे. गीता भागवतांचे वाचन करायचे. आपल्या सर्व कार्याच्या केंद्रस्थानी भगवंताला ठेवायचे. धर्मपूर्वक गृहस्थ आश्रमाचे पालन करायचे आणि भगवत धर्माचा मार्ग सुकर बनवायचा. असे वारकऱ्यांचे जीवन हे असे भक्तिमय असते. अनेक भक्त एकत्र येऊन भजने गात, कथा करत पंढरपूरला पायी जातात, तेव्हा त्यांच्या समूहाला दिंडी असे म्हणतात. वर्षातील आषाढ शुक्ल एकादशीच्या पर्वावर संपूर्ण महाराष्ट्रातून गावोगावच्या देवस्थानाच्या दिंड्या 15 ते 20 दिवसाचा पायी प्रवास करून पंढरपुरात भगवान श्री विठ्ठलाच्या दर्शनास येतात. वारीची ही प्रथा फार जुनी आहे. की वारकरी म्हणजे कोण? जो वारीला जातो. वारीला जाणे म्हणजे काय? वारी या शब्दाचा अर्थ होतो एरझारा घालणे. आणि वारकरी म्हणजे कोण? जो आपापल्या गावातून पायी निघतो आणि कुठे जातो? पंढरपुराला आपल्या श्री विठ्ठल रुक्माईच्या दर्शनाला तो जातो. असा वारी करणारा तो कोण? वारकरी. आणि महाराष्ट्रामध्ये खूप थोर संत परंपरा जी झाली त्या सर्वांनीच वारी केलेली आपल्याला दिसते आणि आजही ती परंपरा महाराष्ट्रामध्ये कायम आहे. तर असा हा वारकरी संप्रदाय आणि या वारकरी संप्रदायातील श्रेष्ठ संत कवी म्हणून संत तुकाराम यांचा उल्लेख आपण करतो.
पुढे आपण संतवाणी या कवितेकडे वळूया. तर या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात, आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्या घरी धन कोणते, तर आमच्या घरी धन कोणते आहे, तर शब्दरूपी रत्ने हेच आमचं काय आहे, धन आहे. कारण संतांकडे, या संत मंडळींकडे, साधू मंडळींकडे यांच्यापाशी काही पैसा, अडका, जमीन जुमलाही नसते. जड जवाहीर म्हणजे कोणत्याही प्रकारचे सोन्या चांदीचे दागिनेही त्यांच्याकडे नसतात. म्हणजे कोणत्याही प्रकारची भौतिक संपत्तीही त्यांच्याकडे नसते. पण लोकांना उपदेश करणारे शब्द हे मात्र त्यांच्याकडे असतात. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की हे शब्द इतके अनमोल असतात की त्या शब्दांना संत तुकाराम महाराजांनी अमूल्य रत्न असं म्हटलेलं आहे. आणि जरी आमच्याकडे धन नसेल, आमच्याकडे कोणत्याही प्रकारची जमीन जुमला, जडजवाहीर किंवा पैसे नसतील, तरीही आमचे हे जे शब्द आहेत हेच शब्दरूपी आमचे काय आहेत, रत्न आहेत. म्हणजे हेच आमचं शब्द, हेच आमचे काय आहे, धन आहे. आणि आमच्या या शब्दांना कशाचे मूल्य प्राप्त झालेले, रत्नांचे, हिऱ्यांचे, मोत्यांचे काय झालेले आहे, आमच्या शब्दांना मूल्य प्राप्त झालेले आहे. की आमचं धन कोणतं आहे, की आमचे हे शब्द हेच आमचं धन आहे. आणि या शब्दांनाच, म्हणजे आमच्या या शब्दांनाच रत्नांचं रूप हे प्राप्त झालेलं आहे, त्यांचे मूल्य हे प्राप्त झालेले आहे, असं कोण म्हणतात, संत तुकाराम म्हणतात. म्हणून ते काय म्हणतात की आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने. म्हणजे आमच्या घरी धन कोणतं आहे, आमच्या घरी काही तुमच्यासारखं धनसंपत्तीने भरलेलं घर नाही आहे. माझ्याकडे काही खूप मोठी संपत्ती आहे, सोन्याचे चांदीचे दागदागिने आहेत, माझ्याकडे खूप जमीन जुमला आहे, असं काहीही नाही. माझ्याकडे काय आहे, फक्त शब्द आहेत. आणि हेच शब्द आमचं काय, धन आहे. आणि ह्याच शब्दांना, आमच्या या शब्दांना रत्नाचं मोल प्राप्त होईल एवढे हे शब्द महत्त्वपूर्ण आहेत, असं संत तुकाराम म्हणतात. पुढे ते म्हणतात की शब्दाचीच शस्त्रे यत्न करू. म्हणजे काय, की आम्हा संतांकडे लोकांना मार्गदर्शन करणारे फक्त शब्द असतात. आणि शस्त्रांनी जसा शत्रूवर विजय मिळवता येतो, तसे शब्दरूपी शस्त्रांनी लोकांच्या मनातील षडरिपूंचा आणि विकारांचा पराभव आपणास करता येतो. की ही जी शब्द आहेत, ही शब्द काय आहेत, शस्त्र आहेत. आता संत मंडळींकडे काही बंदूक, तलवार, चाकू वगैरे नसतो. कारण ज्याच्याकडे बंदूक, चाकू, तलवार असेल त्याला लोक संत म्हणणार का, नाही. तर तो कोण असेल, डाकू असेल, चोर असेल, दरोडेखोर असेल. परंतु संत म्हणतात, म्हणजेच तुकाराम महाराज म्हणतात की आमच्याकडे कोणत्याही प्रकारची शस्त्र नाहीत. आमचे शब्द हेच काय, शस्त्र आहेत. आमचे शब्द हेच शस्त्र आहेत. आणि तेच आम्ही काय करतो, जाणीवपूर्वक वापरतो. मग हे शस्त्र कशाकरिता आम्ही वापरतो, शब्दरूपी शस्त्र? आम्ही काही लोकांना इजा करण्यासाठी, लोकांना दुखावण्यासाठी किंवा त्यांना मारण्यासाठी आम्ही हे शस्त्र वापरतो का, नाही. तर आम्ही या शस्त्रांच्या माध्यमातून, जसं एक पराक्रमी पुरुष हा आपल्या शत्रूंवर विजय मिळवतो, तसा या शब्दरूपी शस्त्रांनी आम्ही लोकांच्या मनामधले जे षडरिपू आहेत, षडरिपू म्हणजे काय, लोभ, मद, मोह, मत्सर, ईर्ष्या, द्वेष, हे काय आहेत, षडरिपू आहेत. की ज्यामुळे माणसाला इतरांबद्दल त्याचं मन जे आहे ते कलुषित होतं. तो आतून बाहेरून निर्मळ राहू शकत नाही. मग हे षडरिपू घालवायचे असतील तर आमचे हे शब्दच काय करतात, शस्त्रांप्रमाणे त्या मानवाच्या शरीरावर प्रहार करतात. आणि त्यामुळे काय होतो, एक मनुष्य हा निर्मळ व्हायला लागतो. एवढी ताकद या आमच्या शब्दांमध्ये आहे,
असं संत तुकाराम महाराजांना या ठिकाणी म्हणायचं आहे. आणि ज्यावेळेला षडरिपू हे निघून जातात त्यावेळेला आपोआप त्यांच्यामधील म्हणजे या मनुष्यामधील जे विकार आहेत त्या विकारांचा काय होतो, पराभव आपल्याला करता येतो. म्हणून संतांकडे असणारे हे जे शब्द आहेत ते कसे आहेत, शब्दरूपी शस्त्र आहेत. म्हणून त्यांनी शब्दांना कशाची उपमा दिलेली आहे, शस्त्रांची उपमा दिलेली आहे. की बघा, आपण एखाद्या वेळेला काही भांडणतंटा आपला होतो आणि आपण रागाच्या भरात काही अभद्र शब्द ज्या वेळेला वापरतो त्यावेळेला काय होतं, आपल्याला तेवढीच जोराची प्रतिक्रिया समोरच्या व्यक्तींकडून सुद्धा होते. म्हणजे जर आपण त्या ठिकाणी आपल्या रागाला आवर घालत शांत राहिलो, कोणत्याही अवाच्य किंवा अभद्र शब्दांचा वापर आपण केला नाही, तर समोरची व्यक्तीसुद्धा आपल्यावर चिडणार नाही, त्यालासुद्धा आपला राग येणार नाही. परंतु आपण ज्या वेळेला कोणत्याही अवाच्य किंवा अभद्र शब्दांचा वापर करतो तर हेच शब्द त्या व्यक्तीला शस्त्रांप्रमाणे बोचतात, टोचतात आणि मग ती व्यक्तीसुद्धा आपल्याला काय करते, त्याच भाषेमध्ये आपला प्रतिकार करते आणि त्याच भाषेमध्ये आपल्याला प्रत्युत्तरसुद्धा देते. त्याचं एक छोटं उदाहरण मी या ठिकाणी देऊ इच्छितो की ज्यावेळी महाभारतामध्ये जे पांडव आहेत ते पांडव जेव्हा आपला महाल बांधतात आणि त्या ठिकाणी कौरवांना आमंत्रित केलं जातं आणि कौरवांचा ज्येष्ठ पुत्र किंवा ज्येष्ठ भ्राता किंवा एक ज्येष्ठ जो बंधू आहे ज्याचं नाव दुर्योधन आहे, तो जेव्हा त्या महालामध्ये जातो त्यावेळेला त्या ठिकाणी अशी एक योजना असते की त्या तलावासारखं असं काहीतरी एक प्रतिरूप त्या महालामध्ये असतं आणि दुर्योधन जो आहे तो त्यामध्ये चकतो आणि तो त्या तलावामध्ये जाऊन पडतो. आणि तो ज्या वेळेला तलावामध्ये जाऊन पडतो त्या ठिकाणी द्रौपदी उपस्थित असते आणि ती त्याला हसते की अंधे का बेटा अंधा. हे शब्द त्याला एवढे बोचतात की पुढे या द्वेषामुळे त्याने एवढं मोठं महाभारत हे घडून आणलेलं आपल्याला दिसतं. म्हणजे शब्द हे किती जपून वापरले पाहिजे. आणि म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की आमच्यासाठी हे शब्द काय आहेत, आमचे शस्त्र आहेत. ज्याप्रमाणे एखाद्या शस्त्राने जसा घाव व्यक्तीच्या मनावर करता येतो तसाच या शब्दांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या मनामधील जे षडरिपू आहेत, जे दुर्गुण आहेत ते पळवून लावतो. म्हणून शब्द हेच आमचे काय आहेत, शस्त्र आहेत. एवढं शब्दांना महत्त्व आहे, एवढं शब्दांचं महात्म्य आहे असं ते आपल्या या 2 ओळींमधून पटवून सांगण्याचा प्रयत्न आपल्याला करतायत. पुढे ते म्हणतात, शब्दची आमुच्या जीवांचे जीवन, शब्द वाटू धनजन लोका. शब्दची आमुच्या जीवाचे जीवन म्हणजे काय की हे जे शब्द आहेत हे शब्द काय आहेत की आम्ही कधी कधी काय करतो, समाज प्रबोधनासाठी अत्यंत परखड शब्दाचा वापर आम्ही करतो. आणि हे शब्दच काय आहे, आमच्या जीवांचे जीवन आहे. म्हणजे आमचं जीवन या शब्दांवरच चालतं असं ते म्हणतात. मग आम्ही स्वतःचं मत लोकांपर्यंत पोचवण्यासाठी, समाज प्रबोधनासाठी म्हणजे समाजाचा उद्धार करण्यासाठी, समाजामध्ये जनजागृती करण्यासाठी आम्ही कधीकधी कटू आणि परखड शब्दांचा वापरसुद्धा काय करतो, लोकांना समजावं यासाठी करतो. तर कधीकधी आम्ही मृदू शब्दात चर्चा करतो की अगदी सौम्य भाषेमध्ये आम्ही लोकांना प्रेमळ पद्धतीने आम्ही समजावून सांगण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे शब्द आवश्यकता पडेल तेव्हा आम्ही परखडसुद्धा करतो, दुधारीसुद्धा करतो की ज्या माध्यमातून लोकांच्या मनावर त्याचा परिणाम होईल. आणि कधीकधी
जेव्हा लोक हे सहज समजणारे असतात त्यावेळेला या शब्दांचा वापर आम्ही मृदू स्वरूपात सुद्धा करतो. अत्यंत सौम्य भाषेत सुद्धा आम्ही या लोकांबरोबर चर्चा करतो असं संत तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून शब्द हेच काय आमच्या जीवनाचे सर्वस्व आहे. कारण आमच्याकडे कोणतीही दुसरी धनसंपत्ती नाही आहे. आमच्याकडे काय आहे? आमच्याकडे फक्त आमचे हे शब्दच आमचं धन आहे, आमची शस्त्रे आहेत. त्यामुळे आमचं सर्वस्व, आमच्या जीवनाचं सर्वस्व हे काय आहे? हे केवळ शब्द आणि शब्दच आहे असं संत तुकाराम महाराज म्हणतात. पुढे ते म्हणतात की शब्द वाटू धन जनलोका. म्हणजे शब्द हेच काय आहे? आमच्याकडचं धन आहे. म्हणून आमचं हे जे धन आहे ते आम्ही काय करतोय? समाजातील लोकांना आम्ही वाटतो की या धनाच्या माध्यमातून ते काय व्हावे? अतिशय परिपक्व व्हावे आणि त्यांचा उद्धार व्हावा आणि ते सुद्धा सदाचारी आणि नैतिक जीवन आचरण करणारे ते बनावेत, जेणेकरून अंतिम लक्ष मनुष्याचं जे आहे ते मोक्षप्राप्तीकडे, परमार्थाकडे वळतील आणि संपूर्ण समाजच एकंदरीत काय होईल? सदाचारी आणि नैतिक वळणावर चालणारा हा बनेल. म्हणून ते म्हणतात की या समाजातील लोकांना जे विविध दुर्गुणांनी, षडरिपूंनी आणि विविध प्रकारच्या अनिष्ट अशा अंधश्रद्धा, चालीरीतींनी जो समाज आज दुर्बल झालेला आहे, त्या समाजातील लोकांना हे धन म्हणजेच आमचे शब्द आम्ही वाटतो आणि त्या माध्यमातून समाज प्रबोधन म्हणजेच समाज सुधारण्यासाठी, जागृतीसाठी प्रयत्न करतो. आणि म्हणूनच हे शब्द हे काय आहेत? आमचं जीवन आहे, आमचं सर्वस्व आहे असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की म्हणजेच शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून आम्ही काय करतो? लोकांचे जीवन सुधारतो. की आपण बघतो की आपल्याला अनेक आध्यात्मिक जे गुरु आहेत ते आपल्याला विविध प्रकारचं मार्गदर्शन हे करत असतात आणि त्यातून समाज प्रबोधनसुद्धा मोठ्या प्रमाणात घडत असलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणून संत तुकाराम महाराजसुद्धा हेच म्हणतात की हे जे संतांचे शब्द आहेत हे शब्द नसून काय आहेत? एक प्रकारची शस्त्र आहेत, अस्त्र आहेत. जरी ते धनासारखे नसले तरी धनापेक्षाही अगदी वरचढ आहेत की या शब्दांच्या माध्यमातून आम्ही समाजातील अनेक अनिष्ट रूढी, प्रथा, परंपरा, अंधश्रद्धा यावर मारा करतो आणि समाजातील लोकांचं मन त्या माध्यमातून आम्ही बदलवण्याचा प्रयत्न करतो. म्हणजेच काय? या शब्दांच्या माध्यमातून अनमोल असा उपदेश करून आम्ही या लोकांचे जीवन सुधारण्याचा प्रयत्न करतो. एवढं महत्त्व या शब्दांना आहे असं संत तुकारामांनी म्हटलेलं आहे. पुढे ते म्हणतात की तुका म्हणे पहा शब्दची हा देव, शब्देची गौरव पूजा करू. की म्हणून पुढे ते म्हणतात की या शब्दांची महती सांगताना संत तुकाराम महाराज म्हणतात शब्दांचा गौरव ते करतात आणि ते म्हणतात की आमच्याकडे शब्दरूपी रत्नांचे धन आहे आणि या षडविकारांचा नाश करण्यासाठी आम्ही प्रयत्नपूर्वक काय करतोय? शब्दांची शस्त्रे केलेली आहे. आणि संत सज्जन जेव्हा जनसामान्यांना उपदेश करतात तेव्हा जणू हे धनच लोकांना काय होतं? हे शब्द म्हणजेच काय? धन आहे असं त्यांना वाटतं आणि म्हणून शब्दांना ते देवत्व देतात. आता हे जे अभंग आहेत हे अभंग काय आहेत? या अभंगातून आपल्याला जीवनाची दिशा ही कळते, ते आपल्या जीवनाला मार्गदर्शक असे ठरतात. म्हणूनच या शब्दांनी तयार झालेले जे अभंग आहेत ते आपल्याला आवडतात. म्हणून संत तुकाराम महाराज म्हणतात की शब्दाची हा काय आहे? देव आहे. या शब्दांना हे देवत्व प्राप्त झालेलं आहे आणि हा शब्द हा आमचा देव असून त्याचा भक्तिभावाने सन्मान करणे आणि त्याची मनपूर्वक उपासना करणे हे आमचं काय आहे? भाग्य आहे असं तुकाराम महाराज म्हणतात. म्हणून या शब्दांना आपण काय दिलं पाहिजे? देवत्व दिलं पाहिजे.
गीता, भागवत, रामायण, महाभारत अशांसारखे जे अतिशय पवित्र ग्रंथ आहेत, किंवा आपण गणपती स्तोत्र म्हणतो, किंवा गायत्री मंत्र म्हणतो, किंवा अन्य कोणताही मंत्र, हे फक्त काय आहेत, शब्द आहेत. परंतु या शब्दांमध्ये आपलं जीवन बदलवण्याची प्रचंड ऊर्जा ही असते. जर आपण प्रयत्नपूर्वक त्यांची उपासना केली, मनपूर्वक त्यांची उपासना केली, तर त्याचे अनेक असे पॉझिटिव्ह सकारात्मक सकारात्मक परिणाम हा आपल्या आयुष्यावर त्याचा होतो आणि अनेक लोकांच्या जीवनामध्ये त्यामुळे परिवर्तन घडून आलेलं आपल्याला दिसतं. म्हणून या शब्दांनाच काय मानलेलं आहे, संत तुकाराम महाराजांनी देव मानलेलं आहे. त्यालाच देवत्व ते देतात. म्हणून ते म्हणतात की तुका म्हणे पहा शब्दाची हा देव, की शब्द हाच काय आहे, देव आहे. आणि म्हणून या शब्दांचा गौरव करणं आपण शिकलं पाहिजे आणि शब्दसुद्धा आपण जपून वापरले पाहिजे. कारण शब्द हे एकदा सुटले की ते आपल्याला वापस वळवून घेता येत नाही. आपण एकदा फेकलेला शब्द हा आपल्याला पुन्हा कधीही वापस घेता येत नाही. म्हणून हा असा बाण आहे, म्हणजे हा शब्द हा असा बाण आहे की जो एकदा धनुष्यातून सुटला की तो टोचल्याशिवाय, बोचल्याशिवाय आपल्याला त्याचे जे परिणाम होतील ते वापस कधीही घेता येत नाही. म्हणून शब्द हे जणू काही देव आहेत. त्यांचं देवत्व आपण जाणलं पाहिजे आणि त्या देवत्वाला मान सन्मान देऊन त्यांची मनपूर्वक उपासना आपण केली पाहिजे आणि त्यांचा गौरव आपण केला पाहिजे, असं संत तुकारामांना वाटतं. अशा पद्धतीने त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे की शब्द हे काय आहे, अगदी देवाप्रमाणे आहे. म्हणून आपण त्या शब्दांची उपासना केली पाहिजे आणि त्या शब्दांची पूजा केली पाहिजे, असं ते म्हणतात. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे ही जी कविता आहे ती तुम्हाला कळलेलीच असेल अशी आशा मी करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.